नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नवी मुंबई पोलिसांनी तळोजा परिसरातील घोट कॅम्प भागात ड्रग्ज विरोधी मोठी कारवाई करत 2 आरोपींना अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निजळे यांच्या पथकाला 23 फेब्रुवारी रोजी गुप्त माहिती मिळाल्यानंतर महावीर मंजरेंटी घोट कॅम्प तळोजा येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत सुरिंदर गुरुनाथ सिंग आणि मनिंदर गुरुनाथ या दोघांना अटक करण्यात आली. दोघेही मूळचे पंजाब राज्यातील रहिवासी असून त्या अंमली पदार्थांची विक्री करत असल्याचं तपासात उघड झालंय. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाणे येथे NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. काय म्हणाल आपण काल एक पोलीस ड्रग्ज आपल्या टीमनी पकडले? आमच्याकडे अँटी नार्कोटिक सेल जे आहे त्याचे सिनियर PI संदीप निगडे आणि त्यांच्या टीमनी तळोजा घोट कॅम्प परिसरामध्ये 2 पंजाबी आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे, ज्यांचे नाव सुरिंदर सिंग उर्फ कालू आणि मनिंदर सिंग असे आहे. त्यांच्याकडून 118 ग्रॅम हेरोईन आणि 143 ग्रॅम अफीम जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची बाजारभावानुसार किंमत जवळपास 1,02,00,000 रुपये आहे. पंजाबमधून हे ड्रग्ज आणून या ठिकाणी विक्री करणार होते. नवी मुंबई पोलीस दलाकडून सध्या म्हणजे अशा प्रकारची कारवाई करण्याची ही 6वी वेळ आहे. हा 6वा गुन्हा दाखल करतोय आपण पंजाबमधून आणलेल्या ड्रग्जच्या कारवाई संदर्भात आणि जवळपास 33 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे. नशामुक्त नवी मुंबई किंवा नशामुक्त भारत अभियानांतर्गत आमचं अँटी नार्कोटिक सेल असेल किंवा प्रत्येक पोलीस स्टेशनला स्थापन करण्यात आलेलं अँटी नार्कोटिक स्क्वॉड आहे, यांच्याकडून अंमली पदार्थ विरोधी दमदार कारवाया सुरू आहेत. या संदर्भात कुणाकडे काही गोपनीय माहिती असेल तर आमची हेल्पलाईन सुद्धा आहे, त्यावर आपण कॉल करून माहिती देऊ शकता. तुर्तास वेळ झाली. इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.